नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहणार आहोत भगवान विष्णूचा माशातील अवतार कथा. भगवान विष्णूचा माशातील म्हणजे मत्स्य अवतार ही हिंदू धर्मातील 10 प्रमुख अवतारांपैकी पहिला अवतार आहे. ही कथा प्राचीन पुराणांमध्ये वर्णन केली आहे. विशेषतः मत्स्य पुराण आणि भागवत पुराणात या कथेमध्ये भगवान विष्णूने मत्स्य म्हणजे माशाचा रूप धारण करून पृथ्वीला व मानवतेला महापुरातून वाचवले. कथा. प्राचीन काळात एका राजा सत्यव्रताने, जो नंतर वैवस्वत मनू म्हणून ओळखला जातो, नित्यप्रमाणे नदीत पूजा व अर्पण करण्यासाठी पाणी घेतले. अचानक त्याच्या कमंडलूमध्ये एक छोटासा मासा दिसला. राजा त्या माशाला पाण्यात सोडण्याचा विचार करतो, पण तो मासा म्हणतो, मला मोठ्या माशांपासून वाचव, माझे रक्षण कर. राजाने त्या माशाला आपल्याजवळ ठेवले. मात्र तो मासा इतका मोठा होत गेला की राजाला त्याला नदीत आणि नंतर समुद्रात सोडावे लागले. तेव्हा त्या माशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि सांगितले की तो भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूने राजाला इशारा दिला की काही दिवसात महापूर येणार आहे, ज्यामध्ये सर्व पृथ्वी पाण्याखाली जाणार आहे. त्यांनी राजाला सांगितले की तो एक मोठे जहाज तयार करून आणि सर्व जीवनांचे नमुने प्राणी आणि माणसासह त्यात ठेवावे. महाप्रलयाच्या वेळी भगवान विष्णू मोठ्या मत्स्याच्या रूपात प्रकट झाले आणि जहाजाला आपल्या शिंगाला दोराने बांधून सुरक्षित स्थळी नेले. या अवताराच्या मदतीने जीवनाचा नाश टाळला गेला आणि पृथ्वी पुन्हा वसवली गेली. प्रतिकात्मकता. मत्स्य अवतार हे ज्ञान व संरक्षणाचे प्रतीक आहे. महापुराचा संदर्भ संघर्ष व संकट, ज्यावर श्रद्धा व ज्ञानाच्या मदतीने मात करता येते. ही कथा निसर्ग, पर्यावरण आणि जीवनाच्या विविध स्वरूपांवर संरक्षण करण्याचा संदेश देत आहे. भगवान विष्णूच्या या अवताराने मानवजातीला संकटातून वाचवले आणि पुन्हा सृष्टीची निर्मिती केली. भगवान विष्णूच्या मत्स्य अवतारांशी संबंधित कथा अधिक सखोल पद्धतीने विविध पुराणांमध्ये मांडली आहे. ही कथा फक्त ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक नाही, तर ती मानवजातीसाठी एक महत्त्वाचा संदेश देत आहे. येथे या कथेशी संबंधित आणखी काही आपण पाहूया. महाप्रलयाचे कारण. मत्स्य अवताराची कथा महाप्रलयाशी जोडलेली आहे. मान्यता अशी आहे की मानवजातीने अधर्म, पाप आणि अन्यायाने भरलेले जीवन जगायला सुरुवात केली होती. त्यामुळे सृष्टीचा विनाश होणे आवश्यक झाले. महाप्रलय म्हणजेच पृथ्वीवर पूर्णतः पाणी भरून सर्व जीवनाचा नाश होणे. हे फक्त नवी जीवन पुन्हा तयार करण्यासाठी घडले. राजा सत्यव्रत अत्यंत धर्मशील, सत्यनिष्ठ, तपस्वी राजा होता. भगवान विष्णूने त्यांची निवड केली कारण त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला की तो सृष्टीच्या पुनर्निर्मितीसाठी योग्य आहे. वैवस्वत मनूला हिंदू धर्मातील पहिला मनू मानले जाते आणि तो मानवजातीचा पूर्वज मानला जातो. माशाचे वाढते स्वरूप. कथेतील मासा हा विशिष्ट रूप धारण करतो. जेव्हा राजा सत्यव्रत त्याला पाण्यात ठेवतो, तेव्हा मासा सतत मोठा होत जातो. लहान मासा एका लहान पाण्याच्या भांड्यात फिट होतो. नंतर तो नदीसाठी खूप मोठा होतो. शेवटी समुद्रसुद्धा त्याला पुरेसा वाटत नाही. हा प्रसंग भगवान विष्णूची महिमा दाखवितो. हे सूचित करते की ईश्वर कधीही आणि कुठल्याही रूपात प्रकट होऊ शकतो. 7 ऋषींचे संरक्षण. भगवान विष्णूने सत्यव्रताला सूचना दिली की तो जहाज तयार करून सर्व आवश्यक गोष्टी, प्राण्यांचे जोडे आणि 7 ऋषींना त्या जहाजात घेऊन बसावे. सप्तर्षींनी म्हणजेच सृष्टीचे ज्ञान आणि धर्म टिकवण्यासाठी निवडले गेले होते. हयग्रीवीचा वध. या कथेत हयग्रीव नावाचा एक दैत्य महाप्रलयाच्या काळात वेद चोरून
गुप्त ठिकाणी लपवतो. मत्स्यरूपात भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध करून वेद पुन्हा मिळवले. हे वेदाचे रक्षण व ज्ञानाचा प्रचार करण्याचे प्रतीक आहे. भगवान विष्णूने घेतलेले मत्स्यरूप सामान्य माशासारखे नव्हते. त्याचे शरीर प्रचंड होते. त्यामुळे तो जहाजाला वादळातून सुरक्षित मार्ग दाखवू शकला. त्याच्या डोक्यावर शिंग होते, ज्याला दोर बांधून जहाज नियंत्रित केले गेले. या रूपात भगवान विष्णूने शक्ती, संरक्षण आणि मार्गदर्शन यांचे प्रतीक केले. प्रतिकात्मक महत्त्व. ज्ञानाचा बचाव. हयग्रीवाच्या वधातून ज्ञान, वेद वाचवले गेले, जे जीवनाचा आधार आहे. सृष्टीची पुनर्निर्मिती. जहाजाच्या मदतीने सर्व प्राणी, वनस्पती, मानवजातीला पुन्हा नव्या जीवनासाठी वाचवले गेले. पाण्याचा महत्त्व. जलतत्त्वाला सृष्टीचा मूलाधार मानले गेले आहे. मत्स्य अवतार पाण्याशी संबंधित असून जीवनाच्या सुरुवातीसाठी पाणी आवश्यक आहे हे असे दर्शवते. मत्स्यपुराणातील वर्णन. मत्स्यपुराण या अवताराला संपूर्ण अध्याय अर्पण करते. पुराणामध्ये या अवताराचा हेतू, भगवान विष्णूचे महात्म्य आणि सत्यव्रताचा धर्म याबद्दल विस्तृत माहिती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. मत्स्य अवतार आणि महाप्रलयाशी संबंधित कथाही विविध जगभरातील महापुराच्या आख्यायिकांशी साधर्म्य करते. उदाहरणार्थ बायबलमधील नोहाचा महापूर, सुमेरियन गिल्गमेश आख्यायिका या कथा मानवजातीच्या पुरातन आठवणीचा भाग असू शकतात, जिथे मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा अनुभव घेतला गेला होता. तर या कथेतून आपल्याला निष्कर्ष काय? तर मत्स्य अवताराची कथा फक्त पुराण काळातील घटना नाही, तर ती आपल्याला शिकवण देते की धर्म, सत्य आणि श्रद्धेच्या आधारावर जीवनातील कोणत्याही संकटावर मात करता येते. भगवान विष्णूने घेतलेला हा अवतार जीवनाचे रक्षण आणि सृष्टीचा नव्याने आरंभ यासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. मित्रांनो, मत्स्य अवताराची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास कथेला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.